नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आता ट्रम्प काहीसे शांत झाले असतील, त्यांची डेट संपली, थोडीशी शांतता मार्केटलाही येईल. त्यामुळं आता प्रत्येक देश त्यांचा व्ह्यू ठरवते. मेटाचे रिझल्ट चांगले आले. मेटाचा शेअर 12% वाढला. मायक्रोसॉफ्टचा शेअर 4% वाढला. एनव्हिडिया आणि मायक्रोसॉफ्ट दोन्हीही कंपन्यांनी $4 ट्रिलियन एवढी त्यांची मार्केट कॅप झाली. ॲप्लाइड डिजिटल हा शेअर 32% वाढला. PCE म्हणजे पर्सनल कन्झ्युमर एक्सपेंडिचर, त्याचं इन्फ्लेशन मात्र वाढलं. ट्रम्पनी जे टॅरिफ लावले ते भारतावर 25%, तैवानवर 20%, साऊथ आफ्रिकेवर 30%, कॅनडावर 35% असे टॅरिफ्स लावण्यात आले. ॲपल, ॲमेझॉन याचे रिझल्ट निराशाजनक होते. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच होती काल 5,538 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 6,373 कोटीची. डॉलर मात्र 100ला जाऊन पोचला आहे डॉलर इंडेक्स. त्यामुळे रुपया वीक होतोय, रुपया घसरतोय. जेट इंधनाचे भाव 2,677 रुपयांनी वाढवले. आता हा इंधनाचा भाव 92,022 एवढा झाला. LPG सिलेंडरच्या किमती मात्र 33.50 एवढ्या कमी केल्या. 19 kgच्या सिलेंडरला आता 1,631 रुपये 50 पैसे पडतील. या कमर्शियल सिलेंडरच्या अर्थात डोमेस्टिक सिलेंडरच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. डोम्स पायोनियर स्टेशनरी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये त्यांनी 13% स्टेक घेण्यास त्यांना बोर्डाने संमती दिली. गुजरात गॅस आणि वारी एनर्जी यांनी पार्टनरशिप करायचं ठरवलं. NCCला 792 कोटीच्या 2 ऑर्डर मिळाल्या. 461 कोटीची ऑर्डर बिल्डिंग डिव्हिजनसाठी मिळाली, तर 330 कोटीची ऑर्डर इलेक्ट्रिकल डिव्हिजनकडून मिळाली. नुवामा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सर्व्हे करत आहे असं कंपनीने सांगितलं आणि ते त्या सर्व्हेला सहकार्य देखील करीत आहेत. पंजाब नॅशनल बँक सगळ्या प्रकारच्या लोनसाठी 5 बेस पॉईंट रेट त्यांनी 3 वर्षासाठी कमी केला. इंडियन बँक TBLR रेट म्हणजे ट्रेझरी बिल्स लेंडिंग रेट 3 महिन्यासाठी 5 बेस पॉईंट तर 3 महिन्यासाठी 5 बेस पॉईंट कमी केला, तर 6 महिन्यासाठी 5 बेस पॉईंट वाढवला. NBCC मध्य प्रदेश ग्रामीण बँकेबरोबर इंदोरमध्ये मॉडर्न इन्स्टिट्यूशनल कॅम्पस विकसित करण्यासाठी 45.3 कोटीचा करार केला. गोदरेज प्रॉपर्टी 34 एकर जमीन प्लॉटेड डेव्हलपमेंटसाठी बडोदा येथे घेतली. टाटा स्टील TSN वायर्समध्ये 40% स्टेक 270 कोटीला घेणार आहेत. मनकाइंड फार्मा
भारत सिरम आणि व्हॅक्सिन्सकडून वुमन हेल्थशी संबंधित ब्रँडेड जेनरिक बिझनेस घेणार आहेत. हे स्लम्प सेल म्हणून ट्रीट केलं जाईल. डोडला HR फूड प्रोसेसिंगचं 100% ॲक्विजिशन केलं. एन्ड्युरन्स कंपनीच्या इटलीच्या आर्मचं एन्ड्युरन्स कास्टिंगमध्ये मर्जर केलं जाईल. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 500 कोटीचे नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स इश्यू केले. कॅन्टाबिल 7 नवीन शोरूम्स उघडल्या. आता त्यांच्या शोरूमची संख्या 614 एवढी झाली आहे. आता आपण काही जे रिझल्ट लागले ते पाहूया. काही रिझल्ट संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये बरेच कव्हर केले होते. त्यानंतर जे रिझल्ट लागले ते शॅलेट हॉटेल रिझल्ट सुंदर लागला. रेव्हेन्यू, प्रॉफिट, मार्जिन सगळं वाढलं. प्रिकॉल प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. पॉलिसी बाजार प्रॉफिट, रेव्हेन्यू कमी झालं. PDS प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढला. टिमकेन प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी. LG बालकृष्ण प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी. RR काबे चांगला रिझल्ट आला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. सनोफी प्रॉफिट त्यांचा 5 ते 6 पट वाढला आहे, पण रेव्हेन्यू आणि मार्जिन कमी झालं. GE शिपिंग कमजोर रिझल्ट आला आहे, सगळ्याच गोष्टी कमी झाल्या. बार्बेक्यू नेशन लॉस वाढला, रेव्हेन्यू कमी झाला, मार्जिन कमी झालं. इंडिजिनचा रिझल्ट चांगला आला, प्रत्येक गोष्ट वाढली. त्याविरुद्ध आरती इंडस्ट्रीचा रिझल्ट कमजोर आला, प्रत्येक गोष्ट कमी झाली. JSW एनर्जी रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. सुंदरम फास्टनर प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. चंबळ पण तसाच, प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. लिवा बुपा लॉस वाढला, नेट प्रीमियमची रक्कम वाढली. मनकाइंड फार्मा प्रॉफिट कमी झाला, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. TCPL प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढला. आयशर मोटर प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झाला. PB फिनटेक सगळ्याच गोष्टी कमी झाल्या, कमजोर रिझल्ट आला. क्रेडो ब्रँड यांचा पण कमजोर रिझल्ट आला, प्रत्येक गोष्ट कमी झाली. 3i इन्फोटेक प्रॉफिट कमी झाले, रेव्हेन्यू कमी झाले, मार्जिन 3i इन्फोटेकचे फ्लॅट राहिले. आजपासून लुवामा आणि सुझलॉन हे 2 शेअर वायद्यामध्ये सामील होणार आहेत. तर ACC, बालकृष्ण इंडस्ट्री, चंबळ, पिरामल, महानगर गॅस, टाटा कम्युनिकेशन, हिंदुस्तान कॉपर, बिर्ला सॉफ्ट, आरती इंडस्ट्रीज हे शेअर वायद्यामधून बाहेर पडते. बॉन्ड यील्ड 4.37 होतं. क्रूड थोडंसं कमी झालं, जे 74पर्यंत गेलं होतं ते 72-53 आणि डॉलर इंडेक्स मात्र 100च्या लेवलवर आहे. चीनचा जुलैचा मॅन्युफॅक्चरिंग PMI 49.5 एवढा आला. आता तेजीत कुठले शेअर राहतील आणि मंदीत कुठले शेअर राहतील हे पाहूया.
आता मी मध्ये बोलले होते की मॅनेजमेंटमध्ये होणाऱ्या बदलांकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं. तर गिरीश कौसगी हे पहिल्यांदा कॅन्फिना होम्समध्ये होते. कॅन्फिना होम्सची प्रगती त्यावेळेला चांगली झाली होती. तिथून ते PNB हाऊसिंगमध्ये आले. PNB हाऊसिंगमध्येही त्यांनी सुधारणा केली. आता ते PNB हाऊसिंगमधून बाहेर पडत आहेत. तर ते कोणती कंपनी जॉईन करत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष असेल, कारण ते जिथे जातात तिथे प्रगती होते. तर असे जे मॅनेजमेंटमध्ये बदल होतात ते पण आपण लक्षात घ्यायचे असतात. पहिल्यांदा तेजीमध्ये कुठले शेअर राहतील ते पाहूया. तुम्ही तुमच्या वॉचलिस्टवर ठेवा आणि तुम्हाला वाटलं तरच या शेअरमध्ये ट्रेड घ्या. डाबर, इंडिगो, कोल इंडिया, नेलकास्ट, प्रिकॉल, JSW एनर्जी, चंबळ. मी मगाशी डाबर सांगितला, डाबरमध्ये कप अँड हँडल पॅटर्न आहे म्हणून दिला आहे. इंडिजिन, मनकाइंड फार्मा, ITCचा आज रिझल्टसुद्धा आहे. थर्मॅक्स, आदित्य बिर्ला कॅपिटल, सिटी युनियन बँक, शॅलेट हॉटेल, RR काबिल, गोदरेज प्रॉपर्टी, NBCC, NCC, सुझलॉन, TVS मोटर्स, मनकाइंड फार्मा, GIC, वारी एनर्जी, कोटक बँक, डिलिव्हरी, APL अपोलो आणि गुजरात गॅस. तर मंदीमध्ये आरती इंडस्ट्री, न्यूलँड लॅब, PNB हाऊसिंग, नुवामा आणि PB फिनटेक. तर बघूया, गिफ्ट निफ्टी तरी 157 पॉईंट खाली मंदीत दाखवत होतं. तर त्यानुसार बघायचं झालं तर 400 ते 500 पॉईंट मंदीत मार्केट राहू शकेल. 9:15 वाजेपर्यंत गिफ्ट निफ्टीमध्ये किती सुधारणा होती आहे, काय होत आहे हे बघणं गरजेचं आहे. पण गोंधळच चालू आहे. म्हणजे नैसर्गिक धोके, पॉलिटिकल, जिओग्राफिकल सगळंच चालू आहे. म्हणजे आपण 2 दिवसापूर्वी ऐकलं, मोठा भूकंप झाला 8.5 रिश्टर स्केलचा. म्हणजे थोडंसं काही विसावा मिळाला की काहीतरी नवीन अडचणी येते आहे. बहुतेक सगळ्यांच्या अंदाजाने हे वर्ष संपेपर्यंत तरी अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे. पाहूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.